भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले. पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पोसल्याचा आरोप करत सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे भारताने पाकिस्तानला सिंधू नदीतून पाणी न सोडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधील नद्यांना अचानक पूर आलेला आहे. या पूर परिस्थितीला भारत जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला आहे. भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे हा पूर आल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातो आहे. दरम्यान या पुरामुळे पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुझफ्फराबाद आणि आसपासच्या भागातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर आल्याचा दावा पाकिस्तानने केला असून या पूर परिस्थितीमुळे हट्टियनबाला परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मशिदींमधून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान पाकिस्तानने भारताला या पुरासाठी जबाबदार ठरलेलं असलं तरी भारताने अद्याप यावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. त्यामुळे झेलम नदीला अचानक पूर कशामुळे आला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर पाकच्या या आरोपांना भारत काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र सध्या पाकने केलेल्या आरोपांमुळे भारताने पाकिस्तानवर पुन्हा एक वॉटर स्ट्राईक केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जम्मू.